हाय, सेकंड डेला आम्ही इंडा हॉटेलचा रूम बुक केलेला. हॉटेलचे त्यांचे बरेचसे ऑप्शन्स आहेत. सो आम्ही एक छोटासा रूम बुक केलेला. ठीकठाक होता तो रूम. मेन म्हणजे त्याच्या मागेच आहे ना हे टिकीबू म्हणून एक त्यांचं यू कॅन से स्नॅक सेंटर आहे. सो तिथे तुम्हाला सगळे साऊथ इंडियन खायचे व्हरायटी मिळेल. डोसा, सांबार, वडा सगळं मिळेल. इंडा कॅफेमध्ये तुम्हाला खायचे ऑप्शन्स आहेत. बट सगळ्यात पहिली गोष्ट इंडियन स्टाईलमध्ये तुम्हाला जास्त मिळणार नाही. सेकंड, व्हेजिटेरियन ऑप्शन्स तिथे फार कमी आहेत. सो नॉनव्हेजचे ऑप्शन तुम्हाला फार मिळून जातील. आणि आम्ही ठरवलेलं की असंच मस्त समुद्र तिकडचं ठिकाण असंच एक्सप्लोर करायचं. सो सेकंड डेला आम्ही स्कूटी रेंट केलेली. ₹600 पर डे म्हणून होतं. आणि आम्ही असंच मस्त एन्जॉय करत होतो. बिकॉज प्रत्येक वेळेला ठरवून इथे जायचं तिथे जायचं धावपळ इथे ते करा असं करण्यात मग आपलं एन्जॉय करणं राहूनच जातं. तर सेकंड डे वी जस्ट डिसायडेड की मस्त स्कूटी घेऊन इथे तिथे फिरायचं, मार्केट एक्सप्लोअर करायचं. मार्केट म्हणून आठवलं मला, हे जे टिकीबी म्हणून तुम्हाला मी आता दाखवलं ना ते ठिकाण, सो तुम्ही त्याच ठिकाणावरून असं बाहेर आलात ना, नॉट इंडाच्या साईडला, अपोजिट साईडला बाहेर आलात ना, की एक असा ना रोड लागेल आणि त्याच्या पाठीमागेच म्हणजे हा मागून रोड आहे त्याच्या पाठीमागेच पूर्ण एक मार्केट भरतं तिथे. ठीक आहे. सो तुम्ही त्या टिकीबूवाल्याला जरी विचारलात ना, आणि हां हे टिकीबू आय विल नॉट से हँडिकॅप, बट त्या लोकांना ऐकता बोलता वगैरे येत नाही. स्पेशल चाइल्ड आहेत ते गॉडचे. सो ती लोकं मोस्टली हे स्नॅक सेंटर चालवतात. सो तिथे जाल तर हॅव सम पेशन्स, त्यांच्या मागे लागू नका. छान ती लोकं गाईड करतात, तुमची ऑर्डर पण प्रॉपर देतात. येस, सो वॉट आय वॉज सेईंग की त्याच्या मागेच आहे ना हे मस्त एक मार्केट पूर्ण मार्केटची लेन आहे. तिथे तुम्हाला खायचे पण ऑप्शन्स फार मिळणार. सो तुम्हाला चान्स मिळाला नाही, वेळ काढा आणि तिथे जा. बरेच ऑप्शन आहेत. आम्हाला थोडं लेट कळलं आणि संध्याकाळच्या वेळेला जा. ओके. सेकंड थिंग, आम्ही असं ठरवलेलं की जसं मी बोलली की जस्ट स्कूटी घेऊन एक्सप्लोअर करायचं आहे. तर आम्हाला थोडे टेम्पल्स पण दिसलेले. आम्ही जस्ट मॅपवर असं बघत होतो काय काय आहे. तिकडचे टेम्पल्स पण फार छान आहेत. सो तुम्हाला जर आवड असेल तर ॲटलीस्ट वेळ काढून एका तरी टेम्पलला व्हिजिट करा. तिकडचे रूल्स फॉलो करा. फोटोग्राफी एवढी अलाउड नाही आहे. सो मी फक्त बाहेरून एक व्हिडिओ शूट केला आहे. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे मोस्ट ऑफ द टेम्पल्समध्ये. सो तिकडचे नाही असे बेसिकली रोड आहेत. एकदम छान वाटतं. ट्रस्ट मी, एवढं ऊन लागत होतं तरी पण आम्हाला ना मीन्स वी आर गर्ल्स आणि मोस्टली गर्ल्सचं असं असतं की अरे एवढं उन्हात कसं जाऊ. तरी पण आम्हाला लिटरली विसरायला झालं की एवढं ऊन लागतं आहे, काय आहे, टॅनिंग होतं आहे, काय होतं आहे, ते नंतर बघू. लिटरली आम्ही एक्सप्लोर करत होतो. बट अनफॉर्च्युनेटली बाजूला बघू शकता किती कचरा आहे. आपल्या लोकांनीच तो केलेला कचरा आहे. सो प्लीज आय रिक्वेस्ट यू, तुम्ही असं काही करू नका. मस्त हा रोड आहे ना असा खाली खाली गेलेला आणि खाली जाऊन पूर्ण समुद्र होता. आणि तुम्ही जरी उन्हात जरी समुद्रात गेला ना तरी अशी वाळू गरम वगैरे लागत नव्हती. आय डोंट नो वाय. म्हणजे आम्ही अराउंड 1-2च्या मध्ये तरी गेलेलो. आणि तिथे आमच्यावर एक गोष्ट काय झाली आम्ही ना असं ठरवलेलं, आम्ही ट्रिप इज लाईफमध्ये जाणार होतो संध्याकाळी. आणि तिकडनं नंतर अजून एक आम्ही ठिकाण जस्ट ठरवलेलं की तिथे आम्ही डिनर करायचा म्हणून. ठीक आहे. सो झालं काय, ट्रिप इज लाईफमध्ये ना आम्हाला जिथे बसायचं होतं सनसेट एन्जॉय करत, सो तिथे रिझर्व झालेलं ऑलरेडी. सो आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला. आणि तिकडे पण समुद्राच्या इथे आम्ही गेलो. मस्त समुद्रावर थोडा टाईमपास केला. आणि संध्याकाळच्या वेळी आम्ही म्हटलं चल निघूया आता, डिनर वगैरे करून जाऊ आपण. सो आम्ही त्या ठिकाणी आम्ही जस्ट मॅपवर बघितलं 15 मिनिट्स दाखवत होतं. ठीक आहे. हे टेम्पल बोलत होती मी. तिकडचे टेम्पल खरंच छान आहेत. ओके. सो मी सांगत होते की 15 मिनिट्स बोललेलं की हां 15 मिनिट्स म्हणून आम्ही म्हटलं ठीक आहे चल जाऊ आपण. तर आम्ही ना तिकडे गेलो त्या लेनला आणि ना रिच्ड म्हणून दाखवते आम्हाला, म्हणजे 1-2 मिनटं दाखवत आहेत लेफ्ट. तर तिथे ना एक स्पा होता. तर आम्ही त्याला विचारलं की हे ठिकाण कुठे आहे. तर त्याने आम्हाला सांगितलं की स्ट्रेट जा, लेफ्ट घ्या वगैरे. आम्ही म्हटलं ठीक आहे. तर आम्ही ना त्याने सांगितलेला रोड फॉलो केला. तर आम्ही परत तिथेच आलो. आणि असं जवळजवळ 4 वेळा झालं. प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या रोड विचारला आम्ही आणि परत तिथेच येत होतो. सो आम्ही फायनली ते ड्रॉप आउट केलं आणि सरळ घरी रूमवर गेलो.